या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आलं। या निवेदनातून विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांच्या सूचनेनुसार ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इक्बाल तडकल यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त पवार यांच्याकडे निवेदन पत्र सादर केलं। या निवेदन पत्रामध्ये ट्रेड युनियनच्या वतीनं मागणी करण्यात आली। सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे 53% महागाई भत्ता लागू करावा, तसंच राज्य शासनाप्रमाणे 2% घर भाडे भत्ता लागू करावा आणि सोलापूर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची हर्जित रजेची थकीत रक्कम त्वरित अदा करावी। सोलापूर महानगरपालिकेमधील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील 15 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं असून त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेमध्ये रुजू करून घ्यावं। तसंच सोलापूर महानगरपालिकेमधील कायम बदली रोजंदारी मानधन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आश्वासित केल्याप्रमाणे मेडिकल कॅशलेस विमा लागू करावा। तसंच पदोन्नतीवर जमादारपदी नियुक्त मिळालेल्या महिला कर्मचारी आणि बिगारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती नको असेल तर त्या कर्मचाऱ्यांना त्यांची पदोन्नती रद्द करून आहे त्या पदावर कसलंही नुकसान न करता आहे त्या पदावर नियुक्त करावं, अशा मागण्या मांडण्यात आल्या। आपल्या महापालिकेतील 15 जे कर्मचारी जे दीर्घ मुदतीच्या कुठल्याही अर्ज न देता गैरहजर होते, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा आर्थिक हिताचा त्यांचे उपासमार होत आहे, म्हणून त्यांना पूर्ववत कामावरती घ्यावे म्हणून आपण पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे। प्रशासनानं याबद्दल तात्विकता या ठिकाणी त्यांनी त्यास मान्यता देण्यास तयार झालेले आहे आपल्या। आणि आपल्या महानगरपालिकेला मान्य आयुक्तांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी सर्व कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा योजना मंजूर केलेली होती, मात्र तो जो प्रकरण आहे अद्याप प्रलंबित आहे। सन्माननीय अतिरिक्त आयुक्तांना महानगरपालिकेचा आर्थिक हित काय आहे हे आम्ही व्यवस्थितरित्या त्यांना वस्तुस्थिती मांडून त्यांना पटवून दिलेला आहे। तो त्यांनी तत्वतः मान्य केलेला आहे आणि त्याला फॉलोअप घेऊन जेम्स पोर्टलवरून मेडिकल कॅशलेस इन्शुरन्स कंपनी जी आहे आपल्याला जी देणार आहे अशा कंपनीशी आपण लवकरात लवकर करार करणार आहोत। यात सर्व कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस इन्शुरन्स जो आहे 5 लाखापर्यंतचा आपल्याला मोफत मंजूर होणार आहे। ही एक चांगली आनंदाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहण्यात आलेली आहे। आपण दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे काही थोडके राहिलेले शिल्लक असलेले रोजंदारी कर्मचारी आहोत, डिसेंबरमध्ये 4% महागाई देण्यात आली, मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही विचार करण्यात आलेला नव्हता। तरी आम्ही मान्यांना विनंती केली की कृपया आपण राहिलेले जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांना रोजचे 100 रुपये मानधन त्यांना देण्यात यावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली व त्यांनी ती तत्वतः मान्य। वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना नगरशुद्धी ॲप हा नवीन ॲप त्यांच्या मोबाईल ॲपवरती देण्यात आला आहे। प्रशासनाला माहीत आहे की वर्ग 4चे सफाई कर्मचारी असो, बिगारी असो, मैल मजूर असो किंवा सफाई कामगार असो, ह्या झाडूवाले असो, हे अल्पशिक्षित असतात, त्यांना ॲप मोबाईलच त्यांना हँडल करता येत नाही। तर हा नवीन ॲप सुरू करून त्यांच्यावरती एक प्रकारचा अन्याय करण्यात आलेला आहे। ते काम करून देखील त्या ॲपवरती कुठं ते फेस दाखवा, कुठं तुमचं ते युनिफॉर्म दाखवा, कुठलं लोकेशन दाखवा, अशा प्रकारचा ॲप त्यांनी विकसित केलेला आहे आणि तो ॲप त्यांना काही वापरता येत नाही आहे। यामुळे प्रशासनाची डोकेदुखी होणार आहे। तो कर्मचारी काम करून देखील त्याला जर वेतन मिळत नसेल हा त्याच्यावरती घोर मोठा अन्याय होणार आहे। याबद्दल मान्य आयुक्तांना व मान्य अतिरिक्त आयुक्तांना आम्ही त्यांना कळकळीची विनंती केली, निवेदन केलंय त्यांना की कृपया सदरचा ॲप तातडीने रद्द करावा व पूर्ववत बायोमेट्रिक सिस्टीम जी आमची होती पूर्वीची ती त्या पद्धतीनेच आम्हाला लागू करावी, जेणेकरून ह्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला पगाराच्या रूपाने मिळावा अशी मी त्यांना विनंती करण्यात आलेली आहे आपल्या संघटनेमार्फत। या व्यतिरिक्त आपल्या संघटनेचे सभासद वाघमारे हे